आपण पाहतात रायगड जिल्ह्यातील निर्भीड निष्पक्ष बुलंद आवाज न्यूज रायगड स्वाभिमान। विद्युत वितरण कंपनी आणखीन किती जीव घेण्याची वाट पाहत आहेत। ज्वलंत वाहिन्यांवर जंगली जाळे पसरल्याने जीवहानी होण्यास निमंत्रण। विद्युत वितरण कंपनीचा गलथान कारभार रायगड स्वाभिमानच्या दृष्टीआड कसा बरे राहील, याबाबत वस्तुस्थिती अशी की रोहा तालुक्यातील सानेगाव या ऐतिहासिक गावामध्ये पुरातन शिवलिंग व जिवंत पाण्याचे पुरातन कुंड आहेत। तो शिवलिंग गंगेच्या काठी जंगलात असल्याने तेथे अलिबाग रोहा तालुक्यातील नागरिकांना ते ठिकाण अनेक दशके खुणवत आहे। याचे कारण तेथे शिवरात्रोत्सव निमित्ताने या विभागातील प्रख्यात जत्रा भरत होती। तेथे विशेष म्हणजे आखाड्यांचे कुस्तीचे सामने भरवले जात असत आणि तयारीचे मर्दानी मल्ल येऊन आपल्या शक्तीचा प्रदर्शन दाखवत होते आणि हे पाहण्यासाठी परिसरातील जनसमुदाय मोठ्या संख्येने हा अविस्मरणीय सोहळा पाहण्यास तेथे आवर्जून उपस्थित राहायचे। पण तो एक जमाना लोटला असला तरी गंगेवरील शिवरात्रोत्सव हा आजही भरवला जातो। शुक्रवार दिनांक 29 डिसेंबर रोजी रायगड स्वाभिमानचे प्रतिनिधी तेथे कामानिमित्त जात असता त्या ऐतिहासिक ठिकाणी विद्युत वितरणाचा विद्युत वाहिनी पोलावरून मंदिरात गेलेली आहे। त्या तारांना जंगलाच्या जाडी झुडपांनी पूर्ण व्यापलेला धक्कादायक प्रकार पाहायला मिळाला। याबाबत तेथील रहिवासी मनोहर चंदणे यांना विचारले असता त्यांनी दिलेली प्रतिक्रिया। असाच प्रकार या परिसरात गेल्या काही वर्षात घडला आणि एका निरपराध व्यक्तीला जीव गमवावा लागला। ही ताजी घटना असताना देखील विद्युत वितरण कंपनी कधी बोध घेणार की आणखी जीव घेणार, तेव्हाच डोळे उघडणार हे आता पाहावे लागेल। ही लाईन चालू आहे का हो? ही तुम्ही यांना वायरमॅनला सांगितलं ना, गावातले ना तुम्ही? तुमचं नाव काय? चंदने। काय नाव पूर्ण? मनोहर चंदने। मनोहर चंदने। मनोहर चंदने। ही लाईन चालू आहे? हो, चालू आहे। आणि तरी हा MSCBचा दुर्लक्ष? आता याची भी जाऊन केला पाहिजे ना। अरे बापरे, हे धोका सदृश परिस्थिती आहे। इथं तुमच्या जंगलामध्ये लोक येत असतील ना? पाया पडायला म्हणजे बाहेर मुंबईची वगैरे येतात अशी बैलगाड्या वगैरे चालू आहे। अरे बापरे, हे योग्य नाही हो, बरोबर नाही। त्याच्यातनं जीव जाण्याचा संभव आहे। हो ना, बैलगाड्या जातात, त्या बैलगाडी भरलेल्या गाडीच्या याच्यावरती लागू पण शकतो ना। आणि कोणी तोडाय गेला तर तिकडून येतात, आदिवासी हिंदा गेला आणि तोडली कवल काठी काय जरी ह्याची शेवेची जर गाडी भरून आणली काय आणली तर ते लागण्याचा संबंध आहे, म्हणजे लागण्याचा चान्सेस आहे। म्हणजे माणूस हानी होणार ह्याच्यामधनं निश्चित। ठीक आहे, याची तुमचं म्हणणं काय, याची गंभीरपणे दखल घ्यायला पाहिजे का वायरमॅन? बरोबर, घ्यायलाच पाहिजे। असं कारण यात्रा भरते आमची माहेश्वरातीला, असं नाही इकडे जर का कोणी जर काठी तोडायला गेला तर शॉक लागण्याची शक्यता आहे ना। जंगलाचा भाग पडते, म्हणजे एवढी साफसफाई करायला पाहिजे। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा न्यूज रायगड स्वाभिमान लाईव्ह चॅनेल आणि दाबा बेल आयकॉन।